या योग शिबिरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या त्या 102 वर्षांच्या आजी मनोरमा सहस्त्रबुद्धे यांनी देखील योग साधनेत सहभाग घेतला। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। आपल्या बरोबर आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं 102 वर्षाच्या मनोरमा सहस्त्रबुद्धे या सुद्धा आहेत। यांना आता ऐकायला जरी कमी येत असलं तरीही त्या रोज प्राणायाम करतात आणि आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं त्या यशवंत स्टेडियम येथे आलेल्या आहेत। आपण बघतो आहोत की त्या प्राणायाम करतात आहेत। त्यांच्या हा जो दीर्घ आयुष्य आहे त्याचा एक गुपित म्हणजे रोजचा नियमित योगा हे सुद्धा आहे। काय म्हणतात दुप्पट वेळ सोडायचा कसं करायचं एकदा घ्यायचा दुप्पट सोडायचं सांगत आहे त्या आता 4 महिन्यात आपण बघतो आहोत या रोज नियमित प्राणायाम करतात का? त्यांची मुलगी आपल्या बरोबर आहे, आपण ऐकूया। हो, तशी ती तिच्या वयाच्या 70-75 पर्यंत सूर्यनमस्कार सुद्धा घालत होती, पण आता तितकं नाही होत। आता बसल्या बसल्या शरीर संचालन जे असतं हाताचं पायाचं वगैरे असं वगैरे करणं ते करते फक्त। खरंच आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक मोठी प्रेरणा सर्व युवकांसाठी आणि सर्वांसाठी आहेत मनोरमाबाई। आणि आज नुसतं त्या घरीच करत नाही तर आजच्या दिवशी त्या आज बाहेर आल्या आणि यशवंत स्टेडियम मध्ये येऊन त्यांनी योगासन केलं, हे त्याहूनही महत्वाचं। कॅमेरामन अतुल हिरडे बरोबर सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।